सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचं आराध्य दैवत श्री गणेशाला विनम्र अभिवादन। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुद्रा ही वर्षी सादर करत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा, स्वराज्य समशेर ताराराणी। स्वराज्य समशेर ताराराणी। कीर्तनकर महाराज अजून कसं आलं नाहीत म्हणायचं? अरे येतील रे बाबा, 40,000 दिलेत, चुकवतील होय काय? अरे महाराजांनी 40,000 दिलं? हा मग अरे 40,000 रोज घेऊन महाराज सगळ्यांनी काय सांगतात माहितीये? धनाचा लोभ धरू नका, संघ हितच ठेवायचा आहे। गप्पी मारता महाराजांनी नाव ठेवतील होय, पाप लागेल का? हा अरे पण महाराज आपला लई नव्हती बाबा। अरे कसला आशीर्वाद लय आशीर्वाद बाबा कीर्तनात। अरे आलं आलं, अरे बघा महाराज आलं। राम राम मंडळी। राम 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 राम। वेळ झाला थोडा, जमलेत का सगळी मंडळी? चला सुरू करूया। काय मंडळी कुडकुडलेत काय थंडीनं? अंगात रगत नाही, पैलवान गडी 17 बिड्यावडी धुराड झालं पार देहाचं। महाराज काय म्हणता? धुराड काय हाय काय आपल्याकडं? निस्तार रुबाब होय नाही होय? रूप तेरा मस्ताना, ह्याची चड्डी 17 फाटक्या बसताना आणि म्हणून रूप तेरा मस्ताना। आणि याच्यावर पोरी बरं का, या पोरीसनी बी असलाच आवडतोय, पॅन्टीला 17 ठिळ लावलेला। काय लाजच नाही राहिली राव, पोरासनी बी नाही आणि पोरीसनी बी नाही। हल्ली तर पोरगी कुठली आणि पोरग कुठलं तेच कळत नाही। ह्याच्या झिपऱ्या हात भर आणि तिथं काय बोलायलाच नको। कपाळावर टिकली नाही, अंगावर स्त्रीधन नाही। बायानो स्त्रीधन सांभाळा, बाई आहेस तू, बाईवाली जग। पुरुषाच्या नजरा लई वाईट आणि तुला बाई सांभाळून राहायचंय, म्हणून स्वतःला सांभाळायसाठी स्त्रीधन सांभाळ। वा महाराज वा, काय पण विचार आहे। पुरुषांच्या नजरेचं वार झेलायला लागू नये म्हणून बाईनं जपून राहायचं, ही तुमची व्यवस्था। तिनं टिकली लावली पाहिजे, बांगड्या भरल्या पाहिजेत आणि बांगड्या भरलेला हात म्हणजे नाजूक साजूक। तिला कुठे येतंय स्वतःचं रक्षण करता? कुठल्या युगात वावरताय महाराज? कुठल्या प्रवृत्तीची भलावण करताय? पुरुष सत्ता स्वतःचे झेंडे मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्याचे छाटायचे नसतात, मोठे पण मिळवायचं स्वतःच्या कर्तृत्वावर। महाराज यो महाराष्ट्र संतांचा, देवाला सुधीक माऊली मानणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा रायांचा, पंढरीच्या वाटेवर चालणारा माझा वारकरी पुढ्यात 2-4 वर्षाची पोर बघून सुद्धा तिच्या पायावर झुकतो। तो कधीच कुणाला तुच्छ समजत नाही। त्या वारकऱ्यांचा आणि त्या धारकऱ्यांचा आदर्श घ्या महाराज, मग कळल ते। आठवा काळ्या कुट्ट मोगली आभाळात विजेप्रमाणे लखलखणाऱ्या जिजाऊंना, आणि आठवा अजून एका अशाच रणरागिणीला। शिवाजीराजे गेले, शंभूराजांना कपटानं मारलं गेलं। अशा काळात या मराठी मुलखाला राजाच उरला नाही। चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता। वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोस घालत होता। तेव्हा त्यांच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीण, स्वराज्य समशेर ताराराणी। वज़ीर आलम जी जहापना। गर्दिश वक्त की झिलमिलाती ठहराव पर किसी चट्टान पे पैर रोनते हुए पागल सा सवाल किया था हमने, कौन कौन है ये मरहट्टे?
तो उन्हीं चट्टानों से सिनाता ने जवाब दिया था, इस मिट्टी के लाल है मरहट्टे। इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने, फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं। नाक में दम ला कर रखा है इन मरहट्टों ने। वज़ीर आलम, रंजिश जाबिता की इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया। अब कौन है यहाँ जो हमसे खुशमत मोल ले? हाँ? कौन है? एक चिंगारी है हुजूर, शिवाजी राजा की बहू, संभा की भौजाई ताराबाई। वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है? कोई नहीं बचा सकता इस सीमा की स्वराज को। अब हम ही यहाँ है, शहंशाह शहंशाह है हम यहाँ के। अजून तयारी झाली नाही. शत्रू मागावर आहे राजे. त्वरेनं आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला, असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ती सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठे पळपुटे नाही तर ताणून ताणून मारतात. हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे ही बलाढ्य सेना औरंगजेबाची? दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल का आहोत? छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत. तेच पराक्रमी रक्त आमच्या नसा नसात वाहतंय. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही चिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती. आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचा इतिहास आठवा. तिथून थोरल्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजी प्रभू बोलले होते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचे तेच सांगणार. आपण तातडीनं दिंडी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पुरू आम्ही. राजे, राजे वणवा पेटला. या वणव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावं. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच मागं येतील. संताजी भोपळे, टिपोजी चव्हाण असे ठाकरे वीर दिसतेत औरंग्याच्या छावणी. त्याची कबर होतील असते. औरंग्या हा बिहार कुत्रा आमच्या शंभूराजाशी कप्तानं मारलं. अरे आता ये म्हणा पुढं. नाही खांडोळी केली तर मराठ्यांची अवलाद नाही सांगणार. संधीत सावलीतून जाईल. त्याचा कुठेही पत्ता नाही. अरे जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय. ते मिळत नाही तवर ज्ञान करायची नाही ही तलवार. चला त्याच्या तंबूचा कळस कापा. चला.
मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती जमीदार या वणव्यात पडल्या. औरंगजेब नावाचा यो रानरेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता. आणि यो महिषासूर गाडण्यासाठी ताराराणींनी रणचंडीचा अवतार घेतला. खत्म हो गया, खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया. अब सब कुछ हमारा है. हमारा है सब कुछ. स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तुझा खिलाफत काढणार. हा सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात. तूही संपला. किसकी मजाल है जो हमें खत्म करे. ही किंमत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं, काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊ बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. बुरकुंडाळलं तो सुद्धा द्वेषानं मूठ आवळून जय म्हणे. त्यांना तू संपवलं असं समजतोस? अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम है तुम्हारा ताराबाई, वहम. हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के. शहनशाह? मग कुठं आहे तुझं ते पातशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास, तेच तुझं शाही तख्त पार उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडलाय तुला. होय होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीस औरंगजेब. आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी, मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केली आहे. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही. तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास. नशीब समज तुझ्या मड्यापुरती जमीन देतोय, नाहीतर दुश्मनाच्या मड्याचा सौदा आभाळातील गिधाडा संगत करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ, वज़ीर आज़म, बचाओ, ये बेरहम औरत मुझे मार दे. वज़ीर आज़म, बचाओ. क्या हुआ जहांपना? आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी, इसे खत्म कर दो. हाँ तो कोई नहीं है हुजूर. शायद आपको वहम हुआ है. क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब. तसं मृत्यूलाही कुठलं रूप, कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इथल्या प्रत्येक मुलीत दिसेल तुला. स्वराज्य संशय ताराराणी.
मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठे आम्ही. या मातीची सर्दी करशील तर धनधान्याच्या राशी येतील, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजू पाहतील त्यांना याच मातीत गाडून टाकू आम्ही. इथली प्रत्येक पोर अशीच. माया लावली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात जीवापासून उकडून फेकायलाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे काहीच वाटच्या ते कुत्र्यासारखे ताणून मारले आम्ही. सत्तेची निदास यांच्यासमोर चालत नाही अवलंबते. अशी एकच नव्हे तर 4-4 पाचशाहीला टाचे खाली चिरून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा खडखडाट सितारा. हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव, हर हर. उन्मत्त स्वपदांच्या पायाखाली चिरडली जाणारी मावळ मातीतील गरीब माणसं आभाळात हात पसरून टाव फोडत होती. आणि मिशीवर पीळ भरणारी वतनदारी बांडकुळ जेव्हा पाचशाहीच्या पिद्दाण्या उचलत होती तेव्हा एकच विरांगना इथं तळपली होती. स्वराज्य शमशेर तारा राणी. बाई शिंबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई शिंबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई मायेचा शृंगार, बाई हुशार माझी मान, बाई जगताचा आधार. वक्रतुंड महा चालू कर. माझ्या पूर्ण नाटकाच्या टीमला रिक्वेस्ट करतो की पुढे या आणि आपण एक फोटो काढू अनिकेत दादा बरोबर, कारण की अनिकेत दादाने आपल्याला इथे खूप सहभाग दिलेला आहे.